माझं नाव श्रीकृष्ण कबाडे. सांगलीहून मी आलेलो आहे. म्हणजे जे माझं हे आहे जिल्हा आहे तो कोल्हापूर आहे, पण माझं जे बिझनेस जास्त चालतं ते सांगलीमध्ये चालतं. माझं एज्युकेशन आहे MA. आणि MA झाल्यानंतर मी विचार केला की बाबा नोकरी तर आपल्याला काही मिळणार नाही, आणि बाय प्रोफेशन मी MLM इंडस्ट्रीमध्ये आलो 2003 साली, आणि आज आहे 2023, 20 वर्ष झाले. पण मी विचार केला का आजपर्यंत की बाबा MLMमध्ये कंपन्या येतात जातात, पुन्हा लॅबिलिटी येते, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि 2018 साली मी ह्या इंडस्ट्रीची रिलेटेड MLMमध्ये आलो. कोल्हापूरचीच बेसिक कंपनी होती. आणि त्यावेळी मी जे सर आम्हाला सांगायचे किंवा मी कुठं ट्रेडिंग करतो, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी त्यावेळी सर्च केलेलं. आणि मला वाटतं त्यावेळी TV9ची तुमची मी ही ऐकलेली. पण आपल्याला सवय काय, पुढं माणसं बसवणे, शोध प्लॅन, पैसे घेणे, कमिशन घेणे, निवांत राहणे, असा काय विषय नव्हता की बाबा डोक्यात स्वतः काही करावं. ओके. आणि त्यानंतर काय झालं की रिसेंटली कंपनीनं ब्रोकरशिप पण लॉन्च केली. त्याची मी सांगली जिल्ह्याची फ्रँचायझी केली. खूप सुंदर माझं ऑफिस आहे. नाही म्हटलं तर 2000 लोकांची टीम पण आहे. पण आज ज्यावेळी विचार केलं की बाबा कुठं तर आपण करतोय, राबतोय, आणि ज्यावेळी आपण इन्कम करायची वेळ येते त्यावेळी आपण झिरो होतोय. आणि ते विचार करून मी विक्रमला, आणि त्याचा एक भाऊ आहे, त्याला पण मी ट्रेनिंग दिलेलं इथंच ऑर्चिड हॉटेलला एका ट्रेनरांच्याकडून. पण जेवढी लोक आज माझ्या टीममध्ये आहेत ते पण ह्याच्यापेक्षा जास्त कसं कमवतील ह्याच्यासाठी प्रयत्न करेन. आणि 100% सांगलीमध्ये आपली एक बॅच 100% मी घेणारच आहे सांगली ग्रुपसाठी. कारण प्रत्येकानं मी इथं आणू शकत नाही. तुम्ही काय पाहिजे ते सांगा, तिथं सगळी मी व्यवस्था करतो. पण आज जी लोक, म्हणजे आज जे यंग जनरेशन आहे ना, ते असं फ्रस्ट्रेड आहे. नोकरी तर हा विषय नाहीच आहे. मग ते लास्टला कुठं येतं, MLM इंडस्ट्रीमध्ये येतं, तिथं फसतं. काही जण ह्याच्यातनं आमच्यासारखी उभ्या राहतात, कारण आम्ही खेड्यातून आहे. ज्या गोष्टी अनुभवल्यात लहानपणापासून, म्हणजे तुम्ही जे सांगितलं मी असं केलं तसं केलं, आम्ही पण बरेच कांड केले. पैशासाठी बरेच कांड केले. फक्त एक भावना चांगली आहे त्यामुळं वेळ आहे. आणि जे उद्देश होतं ब्रोकिंग हाऊस घ्यायचं, ते उद्देश तुमच्या माध्यमातून, म्हणजे आज माझं स्वप्न आहे की माझ्याबरोबर जी लोकं असतील, म्हणजे एक 100-1 लोक, ती म्हणजे म्हणजे इन्व्हेस्ट, म्हणजे आज त्याला पैशाची त्यांना कधी कमी पडू नये. म्हणजे आज आपल्याला वाटलं चला आपण दुबईला जावं, तर शब्द टाकल्यावर आपण जावं दुबईला. आज आपल्याला वाटतं चला बँकॉकला जावं. हे आमची स्वप्न आहेत. आणि माझी जरी कंपनी जरी आज प्रॉब्लेममध्ये असली, आणि ही स्वप्न आपल्या त्या जुन्या CMDनीच दाखवलेली आहेत. आम्ही खूप आयुष्य चांगलं जगलेलो आहे. इथं आता सावंत साहेब आहेत, बरोबर आहे, अशी चंद्रकांत नंदेश्वर आहेत, ती तर व्यक्ती दूध घालते. पण आज महिन्याला 5-6 लाख रुपये कमवायचं आम्हाला या इंडस्ट्रीनं शिकवलं आहे. आणि ही ट्रेडिंग इंडस्ट्री अशी आहे की इथं जेवढा तुम्ही पैसा खेचशीला तेवढा कमी आहे. आणि सर मी 100% सांगतो, म्हणजे आज म्हणजे जे आरक्षणासाठी आंदोलनं होतात ना, आरक्षण द्या, झक मारायची कशाची गरज नाही. तुम्ही ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये तुमच्या फॅमिलीला घेऊन या. आरक्षण नाही, गव्हर्नमेंट तुमच्या पाठीमागं लागेल की बाबा आम्हाला नोकरीसाठी मुली पाहिजे आहेत म्हणून. त्यामुळं आज बरेच कपल आहेत, म्हणजे डबल क्रॉस ऑलरेडी कॉल तुमचे क्रॉस आहेत, ट्रिपल क्रॉस पण होईल लवकर. खूप चांगली इंडस्ट्री आहे. आणि खरंच आज आपला जो ग्रुप आहे, म्हणजे हा कितवी बॅच आहे सरांची मला माहीत नाही. तुम्ही काय करा की बाबा तुमचे जे स्क्रीनशॉट आहे, प्रॉफिट असू दे, निगेटिव्ह असू दे, तर ते करा, ट्रेडिंग करा, आणि त्या ग्रुपला टाका. चर्चा करू नका, पण टाका. आणि तिथं काही जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्याने तुम्ही रिप्लाय द्या, सर तर देतील. या पद्धतीनं हा जो ग्रुप आहे ना, म्हणजे आपला जो हॉस्टेल ग्रुप आहे सर, आपला हा हॉस्टेल कायम तुम्हाला जिवंत दिसेल. म्हणजे ह्यांनी जरी मेलं ना, मी जिवंत करेन. कारण आपलं ठरलेलं आहे 3-6 महिन्याला आपल्याला इथं पुन्हा यायचंच आहे. आणि माझा मुलगा 7वीला आहे. तो शिकू दे किंवा नाही शिकू दे, म्हणजे मी ऑब्झर्वेशन केले, म्हणजे माझं जे लाईफस्टाईल आहे इथलं वेगळं आहे, पण मी जेव्हा ऑफिसला जातो ते वेगळं असतं. पण माझा मुलगा इनशर्ट आणि बेल्ट घालूनच फिरतो, भले ते इस्त्री नसेल. म्हणजे तुम्ही जे लाईफस्टाईल जिंकताय ते तुमची मुलं ऑब्झर्वेशन करतील, आणि त्या पद्धतीनं त्यांची वैचारिक पातळी तयार होईल. आता आपले सर कसे आलेत बघा, चकाचक आहेत ना, असं चका, म्हणजे स्टाफ बघा, स्टाफचा प्रत्येक ड्रेस हा चकाचक आहे. त्यामुळं रोज चकाचक राहा, चकाचक विचारसरणी येईल, चकाचक पैसे पण येतील, आणि जे तुम्ही विचार करशील ते सगळी गोष्ट तुम्हाला भेटेल. आणि आज आपण काय करतोय, एका अशा व्यक्तीच्या म्हणजे आशीर्वादाच्या खाली ह्याची आपली वाटचाल चालणार आहे, जे आयुष्यात कधी तुम्हाला पैसा हा मॅटर तुमच्या आयुष्यात नसणार आहे. इतर ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या म्हणजे कर्माच्या वरती डिपेंड असतील, पण पैसा मॅटर नसणार आहे. ही इंडस्ट्री कधी सोडू नका, भले प्रॉफिट होऊ दे, भले लॉस होऊ दे. प्रॉफिट आणि लॉस हा जो पार्ट आहे ना, ते उंच झेप घेण्यासाठी.
सुरुवातीला लई प्रॉफिट झालं, लई हुरळून जाऊ नका, लई लॉस झाला तरी पण निराश होऊ नका. पण ही झेप आहे ना, तर तुमची झेप म्हणजे आयुष्यभर तुमच्या पिढीमध्ये कुणालाही नोकरीसाठी कोणाच्या पुढं हातपाय पसरायला लागणार नाहीत, एवढं मी सांगतो.